सलामीची जोडी तकदीर आणि राज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय दीपक केणे. नागझरीच्या स्पर्धेमध्ये राजला बाईक मिळाली होती, बाईक पटकावली होती राजनं. मॅन ऑफ द सिरीजची मालिकावीरची बाईक पटकावली होती. चांगली खेळी केली होती नागझरीच्या मैदानामध्ये. जी सुरुवातीला स्पर्धा होते त्या स्पर्धेमध्ये राजनं चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक केणे. पहिलं षटक हाताळण्यासाठी आजच्या दिवसातील पहिला चेंडू फेकेल दीपक केणे. तकदीर फुल्लरलेचा चेंडू भिडकावून दिला हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिल्या चेंडूवरती मोठा आद्रा मोठा घरी बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार पाहायला मिळालाय. चौकारानं खातं कोळलं जातंय शिरडोन ब संघाचा. तिसरा चेंडू दीपकचा पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. मिड विकेटला येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. जोपर्यंत अडवेल फेकेल तोपर्यंत फक्त एकच धाव. एक धाव मिळते या चेंडूवरती एका धावेच्या मदतीनं. धावा धावफलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा. स्ट्रायकिंगवरती राज. राज स्ट्रायकिंगवरती. राजसाठी हा चेंडू अलवार पद्धतीने फेकलेला चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक दुसरा बसलाय शिरडोन ब संघाला. यांच्याकडनं लागोपाठ 3 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रथमेश पहिला चेंडू आल्या आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न. झाला. धावा धावफलकावरती 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात शिरडोन ब संघाच्या. आपण पाहतोय शिरडोन संघ 5 चेंडू 5. लोरलेंचा चेंडू पुन्हा हवे ते दीपक होते त्यांच्या आवाक्या बाहेर. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा पार. येतोय चौकार. फलंदाज प्रथमेशच्या बॅट
संदीपजी पाटील आणि त्यांच्यासोबत जयेशजी म्हसकर यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं शिरडोन चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. मयुरेश पाटील न्यू बॅटर आणि निखिल शेठ पाटील उद्योजक शिरडोन यांच्या वतीने आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आणि 6 षटकारला गावले तर 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. फलंदाजाला मात्र पारितोषिक असेल. कोणत्याही फलंदाजानं जर लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर विवेक यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि मयुरेश साठी सुद्धा पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. निखिल शेठ पाटील यांच्याकडनं 2 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धापलक्यावरती 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्या आहेत शिरडोन संघाच्या. इथे पहिला चेंडू मोठा फटका केलाय, सरळ खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक लावतायत चेंडू मागे. जोपर्यंत चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धापलक्यावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 12 धावा. चेंडू दीपकचा सोडून दिलाय, वेगवान चेंडू होता, लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. डावकरे त्याच्या फलंदाजासाठी धाव मिळते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा धावपलक्यावरती पाहायला मिळतात 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. वेगवान चेंडू, चांगला चेंडू, चांगली लाईन पाहायला मिळते. चेंडूची सांगता होत्या. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा धापलक्यावरती 13 धावा. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. 4 चेंडूमध्ये दीपकनं एक गडी बाद केला. एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. तोपर्यंत 1 धावी ती कंप्लीट केली जाते. धावेच्या मदतीनं धावा धापलक्यावरती 14 धावा. त्यांच्या समाप्तीनंतर शिरडोन संघाच्या स्ट्रायकरवरती आशिष, च्या दिवसामध्ये आम्हाला जॉईन झालेत संदीपजी बाणे हडिवली. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळून काढलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. धावचीची संधी निर्माण झाली होती पण व्यवस्थितरित्या क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज.
धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. ते पाहायला मिळत आहेत. गायकर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. 15 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात आशिष स्ट्रायकरवरती 4 चेंडू फेस केलेत. आशिषनं 7 धावा कुठल्यात. पहिल्या चेंडूवरती आलेल्या चौकारानं सुरुवात केली होती. चांगला फटका पाहायला मिळाला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आशिषच्या माध्यमातून त्यावरती 4 धावा मिळाल्या होत्या. आता तिसरं षटक क्षेत्ररक्षण विखुरलेलं दिसेल. लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक एक मिड विकेटला. इथे फटका चांगला आहे आशिषच्या बॅट मधनं. इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा पार. येतोय दमदार षटक. रंगनाथ पाटील नानांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय रुपेशजी म्हात्रे दादांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती दमदार षटकार पाहायला मिळाला आहे. फलंदाज आशिषच्या बॅटमधनं षटकाराच्या मदतीनं धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा पायावरती होता शरीरावरती होता चेंडू. खेळून काढल्या चेंडूला. चांगला चेंडू. इथे थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय दीपक केणेचं. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धापलकावरती 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी झाली. आतापर्यंत तिसऱ्या षटकाची सुरुवातीलाच पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्यात हितेशनं. वेगवान चेंडू टप्पा पडलाय. आत आलाय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होती. तर बघा इथे आयवा कॅच साठी पारितोषिक असेल. प्रेक्षक कमाल झेल. आयवा कॅच पडद्याच्या बाहेर व्हाईट पडद्याच्या बाहेर जर आयवा कॅच घेतला तर सुयोग कन्स्ट्रक्शन आणि 5577 ग्रुप महाराष्ट्र राज्य संचालक भरतदादा पाटील शिरडोन यांच्या वतीने आपण पाहतोय 200 रुपयांचे कॅश प्राइज असेल. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दीपक चेंडू खाली. चुकी होणार नाही. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 4 लागलाय शिरडोन संघाला. धावा धापलकावरती कमबॅक केलं गोलंदाजानं. पहिल्या 2 चेंडूंवरती 8 धावा खर्च केल्यानंतर तदनंतरचा चेंडू निर्धाव फेकला आणि 4थ्या चेंडूवरती ज्यानं आक्रमण केलं होतं तो फलंदाज आशिषला माघारी परतवलाय गोलंदाज हितेशनं. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा धापलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात शिरडोन संघाच्या. ते पुन्हा आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत झेल टिपला दीपकनं. बॅक टू बॅक दुसरा झटका लागलाय शिरडोन.
नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी A1 जोडी प्रथमेश आणि प्रसाद पाटील यांच्या वतीने आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. करण्यासाठी ते मात्र पारितोषिक लावण्यात येतोय. षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नवीन फलंदाज साहिल साठी शेवटचा चेंडू हितेशचा हॅट्रिक चंबरड्यावरती होता. निर्धाव चेंडूची सांगता होती. या षटक समाप्त होतोय. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धपलकावरती 23 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. रेवणजी पाटील आणि संतोषजी पाटील यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रेवणजी पाटील आणि संतोषजी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या आपलं मनपूर्वक स्वागत. धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर तिसरा चेंडू निर्धाव फेकला. तदनंतर लागोपाठ 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले आणि तदनंतर शेवटचा चेंडू निर्धाव फेकलाय. चांगलं कमबॅक हितेशचं पाहायला मिळालंय. खेळ समाप्त झाला. धावा धपलकावरती 23 धावा. 25 धावा कुटाव्या लागतील. फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. जिम्मेदारीने खेळावा लागेल. मयुरेश आणि साहिलला चांगली फलंदाजी करावी लागेल. चौथं षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय दीपक पाटील. बघा याच दरम्यान आमचे विनोददादा म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. लागल्या स्ट्रायकेनवरती डावकऱ्या त्याचा आक्रमक फलंदाज मयुरेश. थोडी पाहतोय. जिम्मेदारी खेळावा लागेल. आमच्या भरत दादांचं इथे आगमन झालं. त्यांचं सुद्धा शिरडोन चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मदतीनं धावा धपलकावरती 24 धावा. च्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये दीपक केनेनं 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर 6 धावा खर्च केल्या दीपक पाटीलनं. यावेळी 30 पासून भरकटलाय गोलंदाज. अतिरिक्त धाव येत्या. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा धपलकावरती 25 धावा. दुसऱ्या षटकामध्ये दीपकनं 6 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये हितेश आला. त्यांना 8 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केले. पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये दीपक पाटील. लागोपाठ दुसरा वाईट चेंडू. 2 चेंडू वाईट फेकल्यात. लागोपाठ 2 अतिरिक्त धावा पाहायला मिळतात. 26 धावा धपलकावरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर. चौथं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज दीपकचं. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. नो मॅच लँड मध्ये पडतो चेंडू. जोपर्यंत चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावा धपलकावरती 28 धावा. वरती साहिल ज्याच्यासाठी पारितोषिक लागले. पुन्हा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. यष्टी रक्षक विशाल चेंडू खाली. चुकी होणार नाही. या फलंदाज होते बाद. धक्का क्रमांक 6 लागलाय शिरडोन संघाला. आमचे एव्हरग्रीन साऊदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा शिरडोन चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत.
चेंडूंच्या समाप्तीनंतर चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा यष्टीरक्षक विशाल चेंडू खाली आणि चुकी होणार नाही. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 7वा 30 या धावसंख्येवरती. फलंदाज आकाश येतोय 9व्या क्रमांकावरती. 7 गाड्यांच्या मोबदल्यात 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेडोन ब संघाच्या दीपकचा शेवटचा चेंडू हलवार पद्धतीने टॅप केलाय चेंडूला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातो. यश येतोय चेंडूवरती. फेकी चांगली होती यशची, पण तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीनं धावा धावफलकावरती पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 8.00च्या सरासरीनं 32 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यात. घेऊ नका विनंती आहे. गोळवली संघाला खेळपट्टीवरती आपण कोणत्या प्रकारे ग्रुप मीटिंग घ्यायची नाहीये. पुढच्या सामन्यासाठी मी इन्व्हाइट करेन दोन्ही संघाचे संघनायक RM11 गावदेवी सोनारपाडा, अमोल पाटील, योगेश पाटील, अमर ठाकूर, करण ठाकूर. कोणी आला असेल तर आपण लवकरात लवकर टॉससाठी तयार राहायचं आणि त्यांच्या विरोधामध्ये हेदुटणे अ संघाला आपण पाडणार आहोत. पाडा आणि हेदुटणे अ सुभाष नाना पाटील यांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टॉससाठी विनंती करेन पुन्हा एकदा दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे. एका बाजूला सोनारपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल RM11 गावदेवी सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत तो हेदुटणे अ संघ. दहा ते 15 धावा जरी आल्या तरी फायटिंग स्कोर उभा करू शकतो, कारण गोलंदाजी चांगली आहे शेडोन संघाकडे. पहिला चेंडू फटका चांगला आहे. मयुरेशच्या बॅट मधला चेंडू जाईल सीमाबार. येतोय हा दमदार षटकार. पक्षांच्या वतीने आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. शिरडोन ब संघाच्या खेळाडूंसाठी पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी 1000. आणि येस मयूरला मात्र हे 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. सुयोग कन्स्ट्रक्शन 5577 त्यांच्या माध्यमातून 1000. दुसरा चेंडू फुल ओव्हरलेनचा होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. वन अशा 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धावफलकावरती 40 धावा. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल गोळिवली संघाकडे. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 8 धावा खर्च केल्यात एका चेंडूवरती सुजलनं. स्ट्रायकिंग वरती असेल 40 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेत ते क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फ्री हिटचा चेंडू होता, फायदा घेता आला नाही. आकाशला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, टॉप एज लागला आणि त्यावरती 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धापलकावरती 42 धावा. खेळ अद्याप शिल्लक आहे. 42 धावा धापलकावरती लागल्यात. फायटिंग स्कोर आता मात्र उभारलाय शिरडोन संघानं. सुजलचा हा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूची सांगत होते 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर आणि दाद फलंदाज बाद आहे. हर्षद 8 गडी बाद झालेत शिरडोन संघाचे 42 या धावसंख्येवरती. 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 42 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. आकाशनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टीरक्षकांना झेल टिपला आणि खेळ संपलाय आकाशचा. मिळतायत 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर फुल्लोर लेनचा चेंडू होता, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यष्ट्यांचा वेट घेणारा चेंडू, फलंदाज बाद होतोय. चला पुन्हा एकदा टॉस साठी कॉल करेन. एदुटणे संघाचे संघनायक आणि सोनारपाडा RM11 गावदेवी सोनारपाडा संघाचे संघनायक, आपण टॉस साठी त्वरित रिपोर्टिंग करा. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतोय. 9 गडी बाद झालेत 42 या धावसंख्येवरती. मानसच्या बॅटमधून फटका चांगला, यश येतोय चेंडूवरती. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. 43 धावा धापलकावरती. 9 गाड्यांच्या मोबदल्यात खतरा असेल आता मात्र शिरडोन संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. 9 गाड्यांच्या मोबदल्यात 40 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. चांगला चेंडू फेकला, शेवटचा निर्धाव चेंडूची सांगता होत्या. धावसंख्या धापलकावरती पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 43 धावा 9 गाड्यांच्या मोबदल्यात शिरडोन ब संघाच्या. 44 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं शिरडोन संघाच्या माध्यमातून. पाटील असतील त्यांच्या समवेत आपण पाहतोय किसनजी म्हात्रे असतील आणि प्रमोदजी म्हात्रे असतील, रेमनाना असतील, या सर्वांना मी विनंती करतोय ग्रामस्थ मंडळ शिरडोन ज्येष्ठ प्रतिष्ठित सर्व जे व्यक्तिमत्व आहेत
त्या सर्वांना मी विनंती करतोय की आपण सर्वांनी व्यासपीठावरती आपल्या हक्काची स्पर्धा आपल्या गावाची स्पर्धा आहे सर्वांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आपलं मनपूर्वक स्वागत आहे देखील व्यासपीठावरती संगनायक विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे पहिल्या सत्रामध्ये 43 धावा कुठल्यात शिरडोन संघानं 44 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं ते म्हणजेच गोळवली संघासमोर त्या धावा कशा प्रकारे कुठेल गोळवली संघ की धावसंख्येला रोख लावेल शिरडोन संघ ऐकण्यासाठी जाऊयात माझे साथी समालोचक प्रथमेश ठाकूर यांच्याकडे तर प्रथमतः आपण व्यासपीठावरती काय शुभ सन्मान पार पाडणार आहोत ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वडवली शिरडोन आमचे भरतजी विठ्ठल पाटील यांना विनंती करेन आणि शाहू मामा आपण देखील या आपल्या शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करणार आहोत संदीपजी पाटील दादांना विनंती असेल की आपण या प्रथमतः आपला शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल संदीप दादा पाटील यांना विनंती आहे की आपण या आपला शुभ सन्मान आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आम्ही पार पाडणार आहोत व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवरांची मांदी आणि आज शिरडोन ग्रामस्थ मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळते याचं कारण पहिल्या सामन्यामध्ये शिरडोन ब संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय सौरभ भाई पाटील यांना विनंती असेल आपण देखील आपलं देखील स्वागत आहे व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय जयेश दादा मस्कर यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत उद्योजक आहेत आणि आपल्याच गावामध्ये अप्रतिम फार्म हाऊस त्यांचा देखील आपण पाहतोय आणि त्यांचा शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करतोय शामो या आपण आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वडवली शिरडोन आमचे भरतजी विठ्ठल पाटील साहेब यांना आपण पाहता त्यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान इथे पार पाडतोय उपस्थित तमाम लाडक्या मान्यवरांचा विलास नाना पाटील यांना देखील विनंती करेन आपण देखील या ओतकरू क्रिकेटपटू 40+ या फॉर्मॅटमध्ये अप्रतिम खेळताना आपण पाहतो आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आम्ही पार पाडत आहोत पाटील या आपण देखील आपलं देखील स्वागत आहे व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवरांचा शुभ सन्मान इथे केला जातोय ग्रामस्थ शिरडोन खरतर शिरडोन 40+ संघाचा देखील आम्ही स्पर्धेच्या वतीने महत्त्वपूर्ण आभार व्यक्त करणार आहोत कारण त्यांची देखील महत्त्वपूर्ण साथ आमच्या संपूर्ण स्पर्धेला लाभलेली आहे तर सामना आपण सुरू करूयात चला बॅट्समन पाठवून द्या लवकर गोळवली संघ चौवेचाळीस धावांचं मापक असं लक्ष डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग इनवरती विशाल गायकर आणि नॉन स्ट्रायकिंग इनवरती यशला आपण पाहत आहोत मॅच इज ऑन फ्रंटलाईन बॉलर तेजस गोलंदाजी मार्क वरती षटक पहिलाच बॉल इनफिल्ड वरून खेळलाय फटका शानदार आहे अप्रतिम स्ट्रोक पॉवर प्लेच्या षटकातला दर्जेदार फटका आपण पाहतोय बॉलला पाठवलाय कव्हर सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी गुड शॉट
हॅट्रिक साठी आपण पाहतोय गावदेवी शिरडोन ब संघासाठी सुयोग कन्स्ट्रक्शन्स 5577 यांच्या वतीने आपण पाहतोय 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि स्कायरा 11 संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतो आकाशदादा पाटील ते देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. ऑफ साइड रीजन मध्ये व्हॉट अ शॉट वॉज दॅट. पॉवर पॅक्ट ऑफ ड्राईव्हचा फटका, देखणा फटका, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर देत दणका, सलगचा दुसरा चौकार. What a power packed it. Terrific shot. इनफिल्डला भेदला, आउटफिल्ड मध्ये प्रोटेक्शन नाहीये कव्हरला, ते पाहिलं, ते हेरलं आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात तेजसच्या विरोधामध्ये. यावेळेस ऑन साइडला वळवलं, फिल्डर धावतात राज आणि त्याचा वाक्याच्या बाहेर. वाडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर केल्या बॅक टू बॅक. सलगचा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर विशालचा बॅटमधनं. शिरडोन ब संघ मैदानाचा आतमध्ये खेळतोय, पण आपण पाहिलं तर आमचे स्वप्नील पाटील शिरडोनचे खरं तर कालच एंगेजमेंट सेरेमनी त्यांची पार पडली, पण आज आपल्या स्पर्धेसाठी पुन्हा ते जोडले जातात. प्रथम तर त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात. क्रिकेटवरती प्रेम असल्यानंतर ते चित्र आपल्याला पाहायलाच मिळेल. संपूर्ण वीर बजरंग शिरडोनच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा आहेत. हो, ऑन साइडला खेळलाय, हा देखील फटका चांगला आहे. सलगचा चौथा दर्जेदार फटका आपण पाहतोय. बॉलला पाठवलंय यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिले 2 कव्हर्सला आले, त्यानंतर एक आला वाईडिश लॉंग ऑन लाईन, आता स्क्वेअर लेगला टार्गेट केलंय. मैदानाच्या चारी बाजूनी फटक्यांची आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळेल. चौकार. की आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण टॉस देखील इथे कंप्लीट करणार आहोत. 4 चेंडू आणि 4 चौकार लगावले गेलेत. व्हॉट अ सुपर स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट. यावेळेस ड्राईव्ह केला गेला, मिड ऑफला फिल्डर आहेत. 1 धाव घेण्याची संधी आणि वॉज दॅट पंचांना विचारतात. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे. ऑनफिल्ड अंपायरचा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे.
17 या आकड्यावरती 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. तेजस पुढचा बॉल वेगवान ऑन साइडला फोर्सफुली खेचलाय. ताकदीचा पुरेपूर वापर तुम्हाला पाहायला मिळाला आणि पहिल्या 4 बॉलवरती 4 चौकार लगावले. त्यानंतर सिंगल स्ट्राइक रोटेट आणि जसा यश पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आला त्याने आक्रमण केलं. तेजसच्या विरोधामध्ये षटकाराला टॉस साठी चला आपण लगेच आपल्या विरुद्ध एडोटने या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल आपण करणार आहोत. संदीप दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. हेडूटने आणि त्याच्यासोबत सोनारपाडा या 2 संघांमध्ये संघाचा कॉल असेल. हेड असा कॉल केलाय आणि काय असेल हर्षद डिसिजन पेंडिंग ठेवणार आहेत. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. त्यानंतर आपण सुभाष जी पाटील यांचा शुभ सन्मान साहूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. ट्रॉफी पुरस्कृत केले सन्माननीय कमलाकरजी गोवर्धन म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालं. दादांना विनंती की आपण या आमच्या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर अंकुशजी पाटील यांना विनंती असेल आपण सुद्धा यायचंय. आपलं सुद्धा शुभ सन्मान साहूजी पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. षटक समाप्त झाल्यानंतर आपण करणार आहोत. ओव्हर टू प्रथमेश. नावातला आपल्याला पाहायला मिळतो तो बॅटर विशालचा बॅटमंद. विशाल मात्र अप्रतिम दर्जेदार फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये सलग 4 चौकार. यापूर्वी तेजसच्या विरोधामध्ये यावेळेस विकेटची संभावना आहे. चेंडू बराच काळेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि कॅच ड्रॉप केली आहे. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ या समीकरणाला अनुसरून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करणं हे महत्वाचं आहे. पण सध्याच्या घडीला जर का आपण पाहिलं तर कॅच इथे ड्रॉप केली गेली आहे. धावसंख्या 29. 22 चेंडू 15 धावांची गरज आहे. वेल लेफ्ट सोडून दिला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाव तुम्हाला पाहायला मिळते. अवांतरच्या मदतीने धावफलक सध्या पुढे 30 वर. पाटलाग 44 धावांचा करायचा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 22 आणि येणाऱ्या 22 चेंडू मध्ये विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 14 धावा. आमचे मोठे बंधू आदेशदादा गायकर देखील घरबसल्या सामन्याचा आनंद घेतात आणि गोलिवली संघासाठी त्यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. क्रिकेट प्रेमी बैलगाडा प्रेमी आमच्या आदेशदादा गायकर यांच्या वतीनं गोळवली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धावा झाल्या त्या एकंदरीत 30. येणारे 21 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 21 चेंडू 14 धावा हे समीकरण तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. ऑन साइडला वळवला फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर तिकडे एकच धाव मिळेल. वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडून आयोजित शिरडून चषकाची एक मानाची स्पर्धा आपण पाहतो. एक नामांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहिलं. या क्रीडांगणावरती नाईट क्रिकेट मेगा ब्लास्ट वीर बजरंग शिरडून संघाच्या माध्यमातून पाटील यांचे पिता श्री लहूदादा पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. लहूजी पाटील यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन साइडला लॉफ करायचा होता. चेंडू हवेमध्ये फिल्डर तिथे पोहोचतायत. आकाश पाटील कोणती चूक करणार नाहीये. विकेटचं पतन फलंदाज होईल बाद. लागणारा धक्का पहिला बॅटिंग करताना गावदेवी गोळवलीला.
दास दीपक केने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तुम्हाला पाहायला मिळेल. 19 चेंडू आणि विजयासाठी आता 13 धावांची गरज आहे. 19 चेंडू 13 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. ड्राईव्ह केला गेला यावेळेस शॉर्ट कव्हर रिजन मध्ये धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरं पूर्ण 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल एकंदरीत 31. 31 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. अवघ्या आणि अवघ्या 13 धावांची गरज. 18 चेंडू 13 धावा. विनंती करतो आपण याचे आपलं सुद्धा शुभ सन्मान शिरडोन चषकाच्या या आयोजनामध्ये केला जातोय. साऊदादा पाटील यांच्या शुभ हस्ते अंकुशदादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर बबनजी म्हात्रे यांना विनंती असेल आपला सुद्धा शुभ सन्मान साऊदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. साऊदादा पाटील यांच्या शुभ हस्ते बबनजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यांचं सुद्धा शिरडोन चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आमचे साऊदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्यानंतर वळणार आहोत आपण मॅच कडे. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज हर्षद तुम्हाला पाहायला मिळेल. हर्षद बॉलिंग मार्क वरती तयार होतो. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी पहिल्या 12 बॉल मध्ये तब्बल 31 ला रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. एकदा होईल का कंप्लीट पास डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं पण तत्पूर्वी एक धाव मात्र भरपूर वेगानं 22 स्वरूपामध्ये धाव तुम्हाला पाहायला मिळेल. मिलिंदजी पाटील यांचे पिताश्री आपण पाहतोय. रंगनाथजी पाटील यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीने. बघा ग्रामस्थ मंडळ शिरडून प्रत्येकाची नावं घेणं आम्हाला शक्य नाहीये त्यामुळे सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना आम्ही विनंती करतोय की आपण वरती यायचं. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. 17 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 12 धावांचं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हर्षदला कुठेतरी सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल विकेटनं ऑन साईडला वळवला. अंपायरच्या डोक्यावरनं बॉल चला मागे स्क्वेअर लेग क्षेत्रात. तत्पूर्वी एकच धाव. सिंगल धावफलक पुढे आपण पाहतोय. जेव्हा बॅटिंगसाठी बॅटर यश आले होते त्यांच्या बॅटमध्ये एक षटकार आला आणि सुरुवातीच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये विशालचं डॉमिनेशन आपण पाहिलं पण जसं क्षेत्ररक्षण विखुरलेल्या अवस्थेमध्ये आलं तिथून मात्र आता त्याला देखील धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. विकेट मिळवले सध्याच्या घडीला आपण पाहतो त्यामुळे कुठेतरी समोरच्या संघावरती देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न शिरडोन संघाचा सुरू आहे. 16 चेंडू 11 धावा. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटरला फॉलो केलं. ऑन साईडला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षका डीप मध्ये डिपिश मिड विकेटला आपण पाहतो. एकच धाव मिळेल. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आपण पाहतोय आणि पहिल्या 3 बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्यात. एक झाली ती 22च्या स्वरूपात ती सांघिक कोठ्यामध्ये जाईल. वारंवार परिवर्तन होत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये होत असताना हे बदल कारण लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये डावकुरा. त्याचा फलंदाज DK ऑन स्ट्राईक. दीपक केनेसाठी राऊंड द लेग 6च्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा तुम्हाला पाहायला मिळेल. अभांतर धाव. देखील ऑन साईडला फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळलाय. बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. स्क्वेअर स्पीड विकेट. बाउंड्री पार. 4. विजयाचा प्रतिम त्याने देखील कालपासून आम्हाला जबरदस्त साथ दिली आहे. अप्रतिम साऊंड सिस्टीम त्याची आपल्याला पाहायला मिळते ऐकायला मिळते. 5 धावांची आता मात्र गरज आहे आणि ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट वेळेस थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल ची समाप्ती झाली. 13 चेंडू आणि विजयासाठी आता 5 धावांची गरज आहे. 13 चेंडू 5 धावा.
समीकरण तुम्हाला मैदानात सातमध्ये पाहायला मिळेल. अंतिम चेंडू या षटकातला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण कॅल्क्युलेशन लावलं तर 7 धावा आलेल्या आहेत. ओव्हर द बॉलर सेट खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकला तर खोदून काढलाय. डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. सिंगल मिळते षटकाची. या सिंगलने झाली आहे सांगता. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 40 ऑन बोर्ड. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी अवघ्या 4 धावांची गरज आहे. 44चा पाठलाग करायचा. 40 झालेल्या आहेत. 12 चेंडू 4ची गरज. आमचे साऊदादा पाटील आमचे एव्हरग्रीन यांच्या शुभ हस्ते आपण नाना पाटील यांचा शुभ सन्मान पार पाडलाय. सौरभ पाटील या आपला सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. सौरभजी पाटील. अरविंदजी पाटील यांना विनंती. आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय हिमांशू सारांश 11 एदुटने संघाला आपण पाहणार आहोत. त्यांच्या विरोधामध्ये RM11 गावदेवी सोनारपाडा संघ. अमोल पाटील योगेश पाटील इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. योगेश पाटील आला असेल तर आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. जे छोट्या मात्र यांना देखील विनंती असेल आपण देखील आला असेल तर या आपलं देखील स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 41 झालेल्या आहेत. पाठलाग 44चा करायचा आहे. 11 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. आणि येस इथून जो संघ विजय होईल त्याने कुठेही जायचं नाहीये. यानंतर लगेच तुम्हाला सामना खेळायचा आहे. विनर मॅच आम्ही लगेच खेळतोय. फटका चांगलाय. ऑन साईडला स्विंग केलाय. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील. बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा अनोख्या अंदाजामध्ये इशारा आलाय. सामना संपला. मॅच फिनिश. मॅच विनिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकारानं सामना जिंकलाय तो गावदेवी क्रिकेट संघ. गोळवलीनं अभिनंदन. मयुरेशला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. भरतदादा पाटील सुयोग कन्स्ट्रक्शन 5577 यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक मयुरेशला आहे. मयुरेश यायचंय. तर चला सामनावीर आपण घोषित करतोय. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट वैयक्तिक आपण पाहतोय आघाडीला आला. बॅक टू बॅक 4 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 5 चौकार एका षटकाराच्या मदतीने ज्याने धावा बनवला 31 तो विशाल ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद. विजयी संघाने कुठेही जायचं नाहीये. लक्ष द्या. जो संघ ते जिंकेल त्याने कुठेही जायचं नाहीये. लगेचच आपल्याला विनर मध्ये मॅच खेळवायची या गोष्टीची नोंद घ्यायची आपण. तर त्या दरम्यान हरिश्चंद्रजी ठाकूर सोनारपाडा यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सुद्धा शिरडोन चषकामध्ये हार्दिक स्वागत. विलासजी पाटील यांना विनंती असेल. विलासजी भगवान पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं सुद्धा शिरडोन चषकामध्ये हार्दिक स्वागत. गोवर्धनजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान आमचे साहूजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर लहूजी पाटील यांना विनंती असेल आपण सुद्धा यायचं. आपलं सुद्धा शुभ सन्मान साऊदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. बजावणी करा. गोलंदाजी लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. हेडूटने संघ